भारत सरकार ने पर्यावरण, वन और जलवायु परिवर्तन मंत्रालय के अंतर्गत हरित कौशल विकास योजना शुरू की है। जैविक विविधता कानून 2002 के अनुसार हर गांव में जन जैव विविधता का संपूर्ण तरह से पंजीकरण आवश्यक है। इस विषय में राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरण के दिशा निर्देशकों के अनुसार और हरित कौशल विकास योजना के उद्देश्य के अनुसार जन जैव विविधता पंजी प्रशिक्षण वर्ग की संकल्पना विकसित की गई है। इस प्रशिक्षण के अंतर्गत किसी भी भौगोलिक क्षेत्र में रहने वाले स्थानीय लोगों की नैसर्गिक संसाधनों पर आधारित व्यवसाय, उत्पन्न तथा साधन और रोजगार प्राप्त होने के साथ ही जैव विविधता का शाश्वत इस्तेमाल और उन्हें रक्षित करने का प्रशिक्षण देना अपेक्षित है। जैव विविधता कानून 2002 के अनुसार स्थानिक जैव विविधता की पंजी हर गांव में करना अनिवार्य किया गया है, लेकिन उसके लिए आवश्यक कुशल और प्रशिक्षित मनुष्यबल नियोजित करना मुश्किल है। अब तक जैव विविधता पंजी ज्यादा संख्या में प्राप्त न होने का यही महत्वपूर्ण कारण है। इसीलिए बॉम्बे नेचुरल हिस्ट्री सोसायटी के तरफ से यह कार्यक्रम विकसित किया गया है। मॅक्झिमम मुलं म्हणजे जे GSDP ग्रीन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत जे क्रायटेरिया आहेत त्या अंतर्गत की ते मुलं अनएम्प्लॉईड असावी आणि 30च्या आतील असावी, तर अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलेलं आहे। इस प्रशिक्षण का उद्देश्य सिर्फ जैव विविधता की पंजीकरण इतना ही सीमित नहीं है, बल्कि इस पंजी के आधार से स्थानीय लोगों को उत्पन्न का स्रोत प्राप्त हो सके और वह स्वयं अपने गांव का विकास कर सके, ऐसी भी कोशिश की गई है। GSDPच्या अंतर्गत म्हणजे ग्रीन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम जे यामध्ये असं अपेक्षित आहे की स्थानिक लोकांचे नैसर्गिक संसाधनांच्या आधारावर काहीतरी उत्पन्न किंवा त्याच्यातनं रोजगार मिळावा या अर्थाने काही व्यवसाय हे त्यांना सुरू करता आले पाहिजे आणि त्याच्यासाठीचं काही प्रशिक्षण त्यांना देता आलं तर उत्तम होईल। हा कोर्स ज्यावेळेस आम्ही विकसित करत होतो सुरुवातीला असं लक्षात आलं की आपण 15 दिवसाचा कोर्स घ्यावा का, परंतु ज्यावेळेस सगळ्या संपूर्ण ग्राम विकास असा उद्देश डोळ्यासमोर ठेवला त्यावेळेस असं लक्षात आलं की ही मुलं केवळ ह्या कोर्सपुरती मर्यादित राहणार नाही, तर पुढे जाऊन गावामध्ये संरक्षण करतील, विविध विषयाच्या स्वरूपात काम करू शकतील, स्वतः त्यांना जर काही उद्योग व्यवसाय सुरू करायचे असेल तर तोही त्यांना करता येऊ शकेल आणि याशिवाय त्यांना विविध संस्थांना घेऊन गावामध्ये संरक्षण आणि त्या पद्धतीने लोकसहभागातून गावाचा विकास अशा दोनों मुद्द्यांवर काम करता है। लगभग 250 घंटे या 30 दिन में युवा छात्रों को इस वर्ग में प्रशिक्षित किया जाता है। कम से कम 10वीं या 12वीं कक्षा उत्तीर्ण हुए छात्र इनमें सहभागी हो सकते हैं, परंतु इनको स्थानिक भाषा लिखना, पढ़ना एवं बोलना आना बहुत जरूरी होता है। ह्या कोर्स करता महाराष्ट्रातनं संपूर्ण महाराष्ट्रातनं BNHSनी काही मुलं सिलेक्ट केली आहेत आणि ह्या मुलांना आपण ह्या सिल्लारी या गावामध्ये हे PBR कसा करावा, PBR मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव होतो आणि PBR केल्यानंतर गावचा विकास आराखडा कशा प्रकारे करण्यात यावा याचं ट्रेनिंग आपण या ठिकाणी देणार आहोत। इस प्रशिक्षण के दौरान हर प्रशिक्षणार्थी को ग्राम पंचायत स्तर पर जैव विविधता की पंजी कैसे की जाती है इसका पूरी तरह से प्रशिक्षण दिया जाता है। इस प्रशिक्षण में स्थानीय लोगों से किस तरह से बात की जाए, उनके साथ बैठकर उनसे मुलाकात करके उनसे उनके परंपरागत या परंपराओं के बारे में जानकारी लेना और नैसर्गिक संसाधनों के बारे में उनके पास जो भी जानकारी है उस जानकारी को इकट्ठा करके एकत्र स्वरूप में लिख कर रखना यह सिखाया जाता है। पुण्यामध्ये अजूनही अशा बऱ्याच गोष्टी आहेत, नैसर्गिक संसाधन आहेत की ज्याची नोंद किंवा त्याची माहिती गावामध्ये आणि बाकीच्या परिसरात उपलब्ध आहे, पण याची नोंद कुठे नाही। तर या संदर्भात काहीतरी संसाधनाबद्दल आपण काहीतरी माहिती जाणून घ्यावी, त्याचा उपयोग नेमका कशा प्रकारे करता येईल याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी मी एका ठिकाणी गेलो होतो। तेव्हाच मला GSDP अंतर्गत म्हणजेच ग्रीन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम या अंतर्गत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी जो PBR कोर्स सिल्लारी या गावात अरेंज केला होता त्याची माहिती कळाली। आम्हाला म्हणजे PBR म्हणजे नेमका काय आहे ते कळत नव्हतं आणि ह्या कोर्समधून आम्हाला कायदा काय आहे, त्याचे नियम काय आहे ते सर्व काही शिकायला मिळालं आणि दाहोदा गावामध्ये आम्ही जाऊन त्या विजिट करून तिथे काय आहे, तिची म्हणजे आपली जे काही परंपरा आहे ते कशी जपायची ते आम्हाला शिकायला मिळालं। आम्ही ते अनुभव घेतला। PBR मध्ये काय काय आलं पाहिजे, जसे की आपलं लोकजीवन, पिकांची माहिती, प्राण्यांची माहिती, पक्ष्यांची माहिती आणि जमिनीची माहिती, हे सगळं आम्हाला
क्लासमध्ये पण शिकवलं आणि गावात जाऊन पण आम्ही सर्वे टाईप एक केला आहे. आणि गावामध्ये जाऊन व्यवस्थित माहिती गोळा करून ती नोंद वहीत कशी उतरवावी त्याचा तक्ते तयार करण्यापासून शेवटी गावाला नोंद वही देण्यापर्यंतचे सगळे मुद्देसूद माहिती या कोर्समध्ये मला मिळाली. जो मी गेल्या वेळी शहापूर ठिकाणी 30 दिवसांचं जे प्रशिक्षण घेतलं त्याचा मला पुरेपूर फायदा मिळाला. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करत असताना एका गावामध्ये मी काम केलं आणि त्यानंतर काही गावांमध्ये सुद्धा लोक जैविक नोंदवही करण्यासाठी मी कार्यरत होतो. मला अभिमान वाटतो की बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं खूप चांगल्या प्रकारे ग्रामविकासामध्ये योगदान दिलेलं आहे आणि ग्रामविकासासाठी लोक जैविक विविधता नोंदवही किती महत्त्वाची आहे हे यावरून कळतं. स्थानीय लोगों तथा वैद्य और हकीम इस तरह के लोगों के साथ किस तरह से बातचीत या मुलाकात की जाए, इस तरह का भी प्रशिक्षण इस वर्ग में दिया जाता है. उबडबेंड होत आहे हे त्याच्यावरची टिपणकन आणि जटासंकट गौवेल याचा एकत्र पावडर बनवू म्हणजे घासून सण्या त्याच्या पावडर म्हणजे असं ओलं कंद राहते त्याचे घासून सण्या गोट्यावरती त्याले वाटेत घेऊन त्याले 2-4 उकऱ्या येऊन सण्या थंडपणा करायचं आणि त्याच्यानंतर त्या लावायचं. पहिल्या वेळेस लावल्याच्या नंतर त्याले स्वच्छ साबणीनं पुरं धुवून सण्या मग दुसरा चढवायचा त्याच्यावर 3 रोजात था. साथ ही साथ जैविक विविधता कानून 2002 के अंतर्गत ग्राम पंचायतों को दिए गए अधिकार भी समझाए जाते हैं. इस अधिकार के अनुसार हर ग्राम पंचायत को अपनी खुद की जैविक विविधता का व्यवस्थापन करने का अधिकार दिया गया है और इसके संबंध में स्थानिक जैविक विविधता व्यवस्थापन समिति और ग्राम सभा निर्णय ले सकती है. इसी के साथ जैविक संसाधनों से मिलने वाले व्यावसायिक लाभों का नियोजन किस तरह से होना चाहिए और यह लाभ अधिकतम स्थानिक लोगों को जैविक विविधता व्यवस्थापन समिति के द्वारा किस तरह से दिया जा सके, इसका भी इसमें समावेश किया गया है. जैव विविधता कायद्याबद्दल BNHS या संस्थेने आम्हाला हे सगळं माहिती समजून सांगितली. आपल्याला ह्या कायद्यामध्ये पालन केलं तर दोन्ही गोष्टी निसर्गाच्या सोबतही आपलं सानिध्य साधेल आणि आपलं जे व्यवसाय आहे तेही सानिध्य साधेल आणि दोघांचे व्यवसाय जर मिळून आलं तर आपण खरंच मागं राहणार नाही आणि आम्हाला त्याचा फायदा किती होईल. आमचं जे जीवन इथं आम्ही ज्या खेड्यामध्ये राहून जे जीवन आम्ही जगत आहोत त्या जीवनालाही एक वळण कसं मिळेल, प्रगतिशील टप्पा असतो तो कसा गाठता येईल आणि आमच्या गावाला सुजलाम सुफलाम कसं बनवता येईल याच्यासाठी आम्हाला मदत करत राहावी. स्थानीय स्तर पर उपलब्ध जैविक विविधता का व्यवस्थापन करने से लोगों को अपने गांव में पानी और भूजल स्तर किस तरह से सुरक्षित कर सके, यह भी इसमें समझाया जाता है. इसके लिए जैविक संसाधन परिसंस्था और वन क्षेत्र का रक्षण तथा उसका उपभोग समिति स्वरूप करने के लिए भी प्रशिक्षित किया जाता है. या कोर्समधून आमची अपेक्षा अशी आहे की ज्या मुलांनी याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे त्या मुलांनी प्रत्येकानं आपल्या गावी जाऊन आपला PBR तयार करावा. तसेच त्यांच्या आजूबाजूला शेजारपाजारची जी गावं आहेत तर त्या गावात ही लोकांना मदत करावी त्यांची PBR करण्यासाठी. याचा दुसरा आणखी उपयोग या मुलांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून असं होऊ शकतो की ह्याच्यामधून जे सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जाईल हे मिनिस्ट्रीनं प्रोव्हाइड केलेलं सर्टिफिकेट आहे. त्याचा आधार घेऊन ही मुलं वेगवेगळ्या गावात PBR करून त्यातून त्यांना रोजगार निर्मिती होऊ शकते. जल, जंगल, जमीन, जानवर और जैव विविधता इस सभी मुद्दों को सम्मुख रखते हुए ग्राम विकास किस तरह से हो और उनके कारण पानी की संरचना, परिसंस्था और वन क्षेत्र का भी रक्षण किस तरह हो, यह इसका मूल उद्देश्य है. हमारे पास जो पारंपरिक ज्ञान था उससे प्राप्त की गई जानकारी के आधार पर बाहर से आए हुए लोगों ने बौद्धिक स्वामित्व हक लिया है. तंत्रज्ञान के मदद से इस तरह किसी भी व्यक्ति या समूह से किसी भी पूर्व अनुमति लिए बिना स्वामित्व हक लेना चोरी है. इस तरह के बौद्धिक स्वामित्व हक की चोरी रोकना और नैसर्गिक संसाधनों का अनियंत्रित इस्तेमाल कम करने के लिए जैविक विविधता कायदा 2002 का क्रियान्वयन स्थानिक लोगों के सहभाग से अत्यंतिक प्रभावित रूप से होने की आवश्यकता है. इस प्रशिक्षण से जैव विविधता पंजी होने की वजह से स्थानीय लोगों को जैव विविधता के आधार पर रोजगार का साधन निर्माण हो सकता है तथा प्रशिक्षित युवाओं के द्वारा उसकी रक्षा और उसका शाश्वत इस्तेमाल करने की भी जानकारी हो सकती है, जो आने वाले पीढ़ियों के लिए बहुत महत्वपूर्ण है.